अहेर पुढची बातमी सांगलीमध्ये अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीनं हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। प्रियकराच्या मदतीनं तिनं पतीचा काटा काढला आणि नंतर आत्महत्येचा बनाव रचला। विशेष म्हणजे यानंतर मुलांनी देखील खुनी आईलाच साथ दिली आहे। पाहूयात। सांगलीत प्रियकरासाठी पत्नीनं पतीला संपवलं। प्रियकराच्या मदतीनं पतीचा गेम, 2 मुलांची ही साथ। आत्महत्येचा बनाव करत उरकले अंत्यसंस्कार। सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीनं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून करत नंतर आत्महत्येचा बनाव करत नंतर मुलांच्या मदतीनं सर्व विधीही पार पाडले। मात्र 12व्या दिवशी या हत्येचं बिंग फुटलं। यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नीसह प्रियकर आणि 2 मुलांना बेड्या ठोकल्या। कवठे महाकाळच्या करोली टी मध्ये हत्येची घटना घडली। अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढला। प्रियकराच्या मदतीनं हत्या करत आत्महत्येचा बनाव रचला। काठीनं मारहाण करत गळा दाबून हत्या केली। वडिलांच्या हत्येच्या घटनेनंतर मुलांनीही आईला साथ दिली। मृत्यू झाल्याचा बनाव करत अंत्यसंस्कार उरकले। मृतविधी म्हणून पोळ्या वाटल्या। 12व्या दिवशी हाती बेड्या पडल्या। मृत भारत करपे आणि पत्नी नीलाबाई करपे यांच्यात गेल्या काही काळापासून वादाची ठिणगी पडली होती। नीलाबाईचं गावातीलच बाबाजी करपे याच्याशी अनैतिक संबंध होते। याला भारत करपे यांचा विरोध होता। हाच अडथळा कायमचा दूर करण्यासाठी नीलाबाईनं प्रियकर बाबाजीच्या मदतीनं पतीला संपवण्याचा कट रचला। 28 मार्च रोजी रात्रीच्या वेळी नीलाबाई आणि बाबाजी यांनी भारत यांना गाठलं। आधी त्यांना बेदम मारहाण केली आणि नंतर त्यांची गळा दाबून हत्या केली। करोली गावामध्ये भारत इराप्पा करपे व 58 वर्ष यांचा दिनांक 28 मार्च या दिवशी त्यांची मिसेस नीलाबाई करपे व तिचा प्रियकर बाबाजी करपे या दोघांनी मारहाण करून गळा दाबून जीव घेतलेला आहे। पतीच्या हत्येनंतर पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं मृतदेह घरातल्या एका पाईपला लटकवत आत्महत्येचा बनाव रचला। गळफास घेतलेल्या अवस्थेतला मृतदेह पाहून मुलाचा आत्महत्या झाल्याचा समज झाला। यानंतर मुलांनी मृतदेह रुग्णालयात नेला। मात्र वाटेतच आईनं मुलांना आपणच हत्या केल्याचं सांगितलं। यानंतर मुलांनी देखील आईची साथ देत अतिदारू प्यायल्यानं मृत्यू झाल्याचं सांगत शवविच्छेदन न करताच अंत्यविधी उरकून घेतले। सोबतच सर्व विधीही आटोपले। मात्र यानंतर गावात हत्येची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती। याचा आधार घेत पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला। पोलिसांनीही दबक्या आवाजाच्या चर्चेवरून तपास सुरू केला आणि 12 दिवसानंतर एक धक्कादायक बाब समोर आली। ती म्हणजे पत्नीकडूनच पतीचा खून करण्यात आला होता। प्रियकराच्या मदतीने याला आत्महत्याचा बनाव देखील दाखवण्यात आला आणि या सर्व कटात आपल्या 2 मुलांना देखील आईने सामील करून घेतलं। मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि गावातल्या दबक्या चर्चेच्या आवाजामुळे पोलिसांना या सर्व हत्येचा कट आणि बनाव उघडकीस आणता आला। भारत करपे यांच्या हत्ये प्रकरणात कवठे महाकाळ पोलिसांनी आरोपी पत्नीसह 4घांना अटक केली आहे। यामध्ये 2 मुलांचाही समावेश आहे। अनैतिक संबंधातून पत्नीनं पतीची हत्या केल्याच्या घटनेनं पंचक्रोशीत खळबळ उडाली, तर खुनी आईला मदत करणाऱ्या मुलांविरोधात संताप व्यक्त केला जातोय। सांगलीहून सरफराज सनदीसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।